मी रोशन वानकडे. माझ्या फार्मचे नाव आहे साई ॲग्रो आधुनिक गोट फार्म आणि सोबतच गावरान कुक्कुटपालन. तर मी तुम्हाला नवीन नवीन टिप्स देत आहे गावरान कुक्कुटपालनामधल्या. तर आपला एक हे चालू आहे की 10 टिप्स तुम्हाला मी गावरानमध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये आपण गोट फार्मवर पण येऊ, पण सध्या तरी मी तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये आजची टिप्स आहे ती एवढी युनिक आहे की छोटीशी आहे आणि मला तरी आठवत नाही किंवा मी तरी बघितली नाही की तो जे औषध आहे ती आपण दिलेली आहे किंवा यूट्यूबवर तिचा व्हिडिओ आहे, मी बघितलेला नाही. तर ही औषध अशी आहे की छोटीशी आहे, मेडिकलमध्ये उपलब्ध होते आणि आयुर्वेदिक आहे, म्हणजे हर्बल प्रोडक्ट आहे, छोटासा प्रोडक्ट आहे, कमी किमतीचा आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. तर अशाच नवीन टिप्ससाठी मी जे तुमचे व्हिडिओ बनवत आहे हे दुसऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे, याच्यासाठी व्हिडिओला शेअर जरूर करा, कारण ह्या युनिक गोष्टी आहेत आणि छोट्या छोट्या फार 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 महत्त्वाच्या आहेत. तर आज आमचे जे कुक्कुटपालन आहे याच्यामध्ये आम्ही 7 दिवसाच्या 7 टिप्स रेग्युलरली वापरतोच जवळपास, आणि 10 टिप्स म्हणजे 10-12 ज्या काही असते त्या 15 दिवसात 1 महिन्यामध्ये वापरतो. कारण कोणत्याही गोष्टीचा मी तुम्हाला पहिलाच सांगितलेलं आहे की कोणतीही जी गोष्ट आहे ही जास्त प्रमाणात वापरणं ही चांगली नाही आहे. तर आजचा जो युनिक प्रोडक्ट आहे तो आहे, मी तुम्हाला दाखवत आहे, हे बघा, नाव बघा तुम्ही, हे बघा. आता तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवल्याच्या नंतर मला याची माहिती सांगायची जरूरतच नाही. हे बघा, याच्यामध्ये ठंडक, बरी राहत, हिंदीमध्ये आहे गॅस, बदहजमी और पेट दर्द. आता ही चालते माणसाला आपल्याला. तर आता याच्यामध्ये काय आहे की जर तुमच्या कोंबड्यांचं डायजेशन बिघडलेलं असेल किंवा होते मित्रांनो की आपण बऱ्याचदा मी पाहतो की शेणाचा जो हे असतो त्याच्यामध्ये किंवा आपण असं वेगवेगळे टाकतो त्याच्यामध्ये, कोणी कोणी आपलं हॉटेल वेस्ट टाकतो. तर याच्यामध्ये डायजेशनचे प्रॉब्लेम येतात आणि हे डायजेशनचे प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचे असेल किंवा उन्हाळ्यात आपल्याला थंडक, सर्दीमध्ये सी आर डी म्हणजे सर्दी जर तुम्हाला पिल्लांना किंवा कोंबड्यांना वाटली तर फार गुणकारी औषध म्हणून ही वापरू शकता तुम्ही. आणि प्रमाण कमी, आपल्या 1 लिटरला 1-2 थेंब जरी टाकलं ना तर फार फायदेशीर अशी ही औषध आहे. आणि डायजेशन आणि याच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे, बिलकुल 100%. तर अशी ही युनिक औषध आणि युनिक टिप्स तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी आणि माझे